काय चाललंय? बरं आहे, ठीक आहे. बरं आहे का? कालच्या- बरं, बरं. कालच्यापेक्षा आज बरं आहे. कशाचा व्यापार करताय आता सध्या? कैरीचा. कैरीचा. वा वा वा, ही कैरी का तुमच्याकडची? हा, अरे वा वा वा, छान कैरी आहे. एकदम स्वस्त. लोणचेची आहे का ही? लोणचीची. बरं, ही कैरी जर पिकायला घातली तर याचा काय विषय? पिकणार की? पिकणार का? म्हणजे आंबा कसा गोड असतोय की थोडा आंबट लागणार? पिकल्यानंतर गोड लागणार. पण इतका गोड नसेल तो, रसाचा वगैरे असतो तसा नाही, साखरेसारखं नाही लागणार, थोडासा कमी लागणार. बरं बरं बरं. बरं, आपण या व्यवसायामध्ये किती वर्षापासून काम करत आहात? 15 वर्ष झाली. बरं बरं बरं. सध्या मग त्यात तुम्हाला सरासरी रोजचा रोजंदारी काय मिळते तुम्हाला? 500-600 रुपये. 500 ते 600 रुपये सहज मिळतात. हा, तुम्ही मंडईत बसून करता की बाहेर फिरून करता? मंडईमध्ये करतो, बाहेर बी करतो. हां. असं तुम्ही सायकल पण असते तुमच्यासोबत. आणखी काय काय वेगवेगळं विकता तुम्ही? कढीपत्ता, आणखी? कैरी, बरं. नारळ उतारतो. हां हां. आणि सध्याच्या महागाईबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? महागाई वाढलेलीच आहे. बरं, आणलं. महागाईच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? कैरी कुणाची? हॅलो, हा, बोला. आपल्याला तुम्हाला एक विचारतोय, महागाईबद्दल काय म्हणायचं आहे तुम्हाला? काय समजी सामान्य जनता भरपाळी असं ना? या महागाईने. बरं बरं बरं. म्हणजे एकंदरीत तुम्हाला हे आता सध्या जे चालू सरकार आहे ते तुम्हाला पसंत नाही म्हणायचं? नाही नाही. बरोबर आहे ना? हां, कारण नोटबंदीपासून तुम्हाला या गोष्टींचा भयंकर त्रास झालेला आहे. हा, हे गरीब बरोबर आहे. सरकार नाहीच ना. हां, गरिबाचं सरकार नाही. नाही. मोठ्याला मोठंच करतंय, गरीबाला गरीबच करतंय. बरं 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 बरं. मग आता तुमची काय इच्छा आहे नेमकी? नाही, बदल व्हायला पाहिजे, राजकारणात बदल व्हायला पाहिजे. असं ना? हा, तेच ते सारखं असल्यानंतर मग जरा थोडा त्रासदायक विषय ठरतो नाही का? हा. बरं बरं बरं. तुमचं संपूर्ण नाव काय म्हटला? सोलनकर. सोनलकर. बरं, सोनलकर आडनाव. मुलं वगैरे किती तुम्हाला? मला 2 मुलं 2 मुली. अरे वा. सर्वांची शिक्षणं झाली का? आज चालू आहे. हा. काय झाली आहे ती? बरं. मग ते रोजचं हे बाकी अन्य काही सोर्स तुम्हाला उत्पन्न कशापासून काय? उत्पन्न शेती ह्याच्यावर चाललंय आपलं. शेती वगैरे काही नाही? हा, नाही. फक्त याच्यावरच आपलं याच्यावर उदरनिर्वाह? आपण भूमी नाही. बरं बरं. भूमिहीन असल्यामुळं तुम्हाला हे केल्याशिवाय गत्यंतर नाही? अच्छा अच्छा. मग आता राहिलं तुम्ही स्वतःचं घर आहे की कसं? आहे, स्वतःच आहे. बरं, स्वतःचं घर आहे. वडिलाच्या या सरकारने रस्त्यात घालवलं तर समजा. हां. या सरकारने रस्त्यात घालवलं तर मग- अतिक्रमणामध्ये गेलं का? बरं, मग त्याचा काही मोबदला नाही मिळाला का? नाही नाही, का बरं? एवढं नाही. तुम्ही पाठपुरावा नाही केला का? नाही नाही. तुम्हाला आपल्याला सवड नाही, काय नाही. ऐका ना, तुम्हाला अतिक्रमणामध्ये जर तुमचं घर त्यांनी जाग्यावर तुमचं जर काय अतिक्रमण केलं, सरकारने त्याच्यावर काही रोड काढला तर सरकार मोबदला म्हणून देतं ना काहीतरी? थोडंसं उगा. काय किती मिळेल तुम्हाला तरी? 1,08,000. फक्त? 4 लाखाची. अरे बापरे. म्हणजे 4 लाखाची जागा गेली आणि 1 लाख फक्त मिळाले. हा. म्हणजे एकंदरीत सरकार या बाबतीतही तुमची फसवणूक करून बसले म्हणायचं. असं असं. धन्यवाद बरं का, आपण चांगली मुलाखत दिलीत, याबद्दल आपले आभार.